राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघ सरसंचालक मोहन भागवत हे संघाची एकंदरीत प्रतिमा बदलण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना दिसत आहेत. कारण संघ ही संघटना फक्त उच्चवर्णीय हिंदूंची संघटना नसून या देशामधल्या सर्वच लोकांची संघटना आहे आणि तिला तशा प्रकारचं रूप देण्याच्या दृष्टिकोनातून मोहन भागवत यांनी पावलं जी आहे ती पावले उचललेली दिसतात. त्याच्यामध्ये त्यांनी काही केलेली जी विधानं आहेत ती संघाच्या एकंदरीत विचारधारेमधला उदारमतवाद व्यक्त करणारी आहेत. जसं त्यांनी हिंदू मुस्लिम प्रश्नाबद्दल विधान करताना की या दोघांचा DNA एकच आहे, धर्म जरी वेगळा असला तरी हिंदू आणि मुसलमान या दोघांचा DNA एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे एकच DNA असलेले लोक या देशामध्ये राहतात, फक्त दोघांच्या उपासना पद्धती वेगळ्या आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. किंवा मध्य प्रदेशमधल्या बोधशाळेसंदर्भात किंवा मथुरेच्या मंदिरासंदर्भात जेव्हा वाद निर्माण झाला त्यावेळी त्यांनी देखील अत्यंत क्रांतिकारी विधान केलं की प्रत्येक मशिदीच्या खाली शिवलिंग शोधण्याची प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केला जाऊ नये. म्हणजे यापुढे मंदिराबद्दलचा प्रश्न संघाकडून हातात घेतला जाणार नाही, हा एक प्रकारे त्यांनी या विधानामधून इशारा जो आहे तो इशारा दिलेला दिसून येतो. किंवा जे दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन झालं, या आंदोलनावर भाजप पक्षाच्या नेत्याकडून ते देशद्रोही आहेत अशा प्रकारचा टीका केली गेली. कंगना राणावत यांनी जनरेशन गटर नावाचा शब्द या झेंजीसाठी वापरला, परंतु मोहन भागवत यांनी जंतर मंतरवर जे आंदोलन केलं या आंदोलनाबद्दल सकारात्मक विधानं केली की तरुणांच्या भावना सरकारने समजून घेतल्या पाहिजे, तरुणांशी संवाद साधला पाहिजे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार असतो, अशा प्रकारची सकारात्मक भूमिका त्यांनी मांडलेली दिसून येते. किंवा LGBTच्या प्रश्नाबद्दल भाजपची एकंदरीत भूमिका ही LGBTच्या विरोधात आहे, कारण न्यायालयात भाजप सरकारने LGBTच्या अधिकाराला विरोध केला. परंतु मोहन भागवत यांनी LGBT ही भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वीपासून अस्तित्वात आहे, भारतीय संस्कृतीमध्ये त्यांच्या तशा प्रकारची व्यवस्था केलेली होती, म्हणून LGBTच्या अधिकाराबद्दल सहानुभूती जी आहे ती सहानुभूती दाखवलेली दिसून येते.